मंडळी शिमगा झाला ना की गावदेवीची पालखी आमच्या गावामध्ये आहे ना प्रत्येकाच्या घरोघरी फिरवली जाते। तर आज आहे ना गावामध्ये आपली पालखी प्रत्येकाच्या घरोघरी फिरणार आहे। आणि आमच्याकडे कोकणात घरं आहे ना वरती डोंगराळ भागात असतात। तर डोंगराळ भागात घेऊन जाताना आहे ना मोठमोठे चढ भेटतात आणि या चढातून आहे ना ही आपली पालखी 150-200 किलोची पालखी, त्याच्यामध्ये नारळ असतात, तांदूळ असतात आणि इतर सगळ्या पैसे वगैरे सगळ्या गोष्टी असतात। गावकरी मंडळी आहे ना हा आपल्याला चढ भेटणार आहे। त्या चढ चढून कसे जाणार आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि किती मोठा चढ आहे आणि केवढी छोटी वाट आहे। त्या वाटेनं हे सगळे गावकरी मंडळी पालखी घेऊन जाणार आहे। तर चला त्या चढातून आहे ना मंडळी एकटा माणूस वरती जाताना रिकामा जाताना धापा टाकत असतो, दम लागतो, पण ही आपल्या गावदेवीची एवढी वजनाची पालखी घेऊन कसे चढतात गावकरी मंडळी ते तुम्हाला आता दाखवतो। बघा हा चढ आहे, हा चढ आहे ना एकदम असा सरळ उभा आहे आणि या चढातून आहे ना हे सगळी आपली गावकरी मंडळी पालखी घेऊन चाललेत। हे बघा इतर दिवशी आहे ना माणूस रिकामा चालताना दम टाकतो, पण आज आहे ना जरी दमला तरी पण आहे ना आपल्या गावदेवीची पालखी डोक्यावर खांद्यावर घेऊन सगळेजण चालले। हे बघा हे बघा पालखी घेऊन गावकरी मंडळी आता चाललेत। बघा केवढा मोठा चढ आहे आणि या चढातून पालखी घेऊन आपण आता आमच्या गवळवाडीत चाललोय। आणि हे बघा तर मंडळी हे आहे ना आपल्या गावदेवीवरती आपली असलेली श्रद्धा, त्यामधूनच ही सगळ्या गावकऱ्यांना शक्ती मिळते। हे बघा काही जण याला अंधश्रद्धा बोलतील, पण आमच्याकडे आहे ना कोकणकरांची ही आपल्या ग्रामदेवतेवरती असलेली श्रद्धा आहे आणि त्यातूनच प्रत्येकाला ही शक्ती मिळत असते। आमच्या खांद्याला हात ठेवलाच नाही तरी सपोर्ट नाही हां पुढे आहे म्युझियम मंडळी बघा एवढं सगळं चढ चढून आहे ना आम्ही आता वरती सड्यावर आलोय। हे बघा खूप ऊन आहे, पायाला चटके बसतात, कडे लागतात, पायामध्ये चप्पल न घालता सगळे गावकरी मंडळी आपल्या गावदेवीची पालखी घेऊन चाललेत। हे बघा पुढे